नमस्कार, आपण पाहत आहात माध्यम वृत्त. लातूर येथे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी साधला नागरिकांशी संवाद. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांची निवेदनं स्वीकारली. यावेळी लातूर जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी रस्ते, भूसंपादन, कृषी, उद्योग, भूमापन आणि आरोग्य यांसारख्या विविध विषयांवरील निवेदनं सादर केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, सायली ठाकूर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे आणि जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जनसंवाद कार्यक्रमात प्राप्त झालेली निवेदनं संबंधित कार्यालयांकडे पाठवली जातील. त्यावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबतची माहिती अर्जदार व विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावी. यापुढे दर 1-2 महिन्यांनी लातूर येथे आढावा बैठक घेऊन या निवेदनांवर झालेल्या कार्यवाहीचा प्रकरणनिहाय आढावा घेतला जाईल, असे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले. तसेच प्रत्येक प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने केवळ सकारात्मकच नाही तर गतिशीलतेने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. अजून नाही लावलं. किती महिन्यापासून? कधी रिटायर झाले? नगर परिषद C1 जगताप सर. थोडे थांब. अहमदपूर C1. निलंग्याच्या कोण आले? उद्या आहे. आता सुप्रीम कोर्टाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे आणि ते रोड सेफ्टीचे जे कमिटी आहे त्या लातूर ते औराषा हे ज्या रस्ता आहे त्याच्या क्वालिटी संदर्भात जे आहे ते संबंधितांना बोलवून त्यांना हे द्या, त्यांचं थर्ड पार्टी असेसमेंट करा आणि नसेल DLP पिरियडमध्ये असेल त्यांनी कारवाई करावी. त्यांचं म्हणणं असं की त्या व्हॅलिडिटी पिरियडमध्ये त्यांनी करून घ्यायला हवं होतं प्रत्येक कुठे त्याच्यामुळे जनसामान्य पडताळणी करून कोविडमध्ये सलग 3 वर्ष रेट वाढले नाही, 0 आहे. आणि चला आजच्या हिशोबाने केला तुम्ही एक रफली कॅल्क्युलेट करून या. बाजारात तुम्ही किती करता ते नाही. रेट रेडी रेकनर रेटची किती रुपये आहे आणि त्याला किती पट आहे, मग त्या पटीने तुम्हाला पैसे हवं कसे तुम्हाला तेच कॅल्क्युलेशन तरी करा. नुसतं देवेंद्र फडणवीस साहेब, उदय सामंत साहेब पत्र दिलं शेवटी. आता मी काय तुम्हालाच विचार, तुम्हाला कशा हवं तुम्ही सांगितलं तर पाहिजे.
अजून पूर्ण डोसकं लावून उद्या परत 11 वाजता कलेक्टर ऑफिसला या. अभ्यास करून ये. ठीक आहे, मी घेतो. त्यांचे फोटो काढते, तुम्ही जाऊ. हा तर तेच आहे. मला कसे पाहिजे, आपल्याला करता येते का नाही करता येते, मी मार्गदर्शन करतो. इथं होते, कोर्टात होते, सुप्रीम कोर्टात होते, ते आदेश वाचून. कारण आम्ही एवढं वर्ष हेच काम केले की बाबा आमच्या ऐपतीचं काम नाहीये, हे तुम्ही कोर्टाकडून आणा. तुम्हाला मागणी 15 वर्ष झाले जमीन त्यामुळे 15 वर्ष वडील आपण चक्रा मारून मरून गेले साहेब. 15 वर्षे तुम्हाला 2008 पासून 15 वर्षाचं जे 12% व्याज मिळाला, कशाला मिळाला? नाही, आम्ही पैसे उचलाय नाही साहेब. तुम्ही उचलू नका. 7 लाखांना पैसे देऊ लागले ते साहेब. अरे तुम्ही घेऊन भांडण करा. तुम्हाला नाही घेतलं साहेब साहेब आणि आता आम्हाला सांगितले त्यांनी. विलासराव मुख्यमंत्री असताना 50 लाख रुपये भाव होता साहेब विमानतळाच्या बाजूला. तो विमानतळाच्या बाजूला साहेब असताना 50 लाख रुपये कॅश मध्ये देत होते लोक. हो ना, मग त्याच्या अगोदर दिले. कॅश मध्ये होतं व्यवहार आणि त्यावेळेला आलटून पलटूनच घेतलेले लोक. किती फेरफार दाखवू मी. मग चला, आम्ही येतो साहेब संतोष. अरे तू उद्या घेऊन या, नाही तर कागद, एवढं कागद तुम्ही ऑलरेडी साहेबांना, मोठे साहेबांना दिले, फडणवीस त्यांना सर, पाठवलं साहेब. सामंत साहेबांना. आता शेवटी इकडेच येणार की. सावंत साहेबांनी फोन केला. चला उद्या या. उद्या फक्त जिल्हाधिकारी साहेब येतो. एक रस्ता. एवढे रस्ते असतात आमच्यावर अन्याय केला जातो. तिथून 8 पेट्रोल नाला आणि असताना सुद्धा इथून रस्ता मागणी केली, त्यांनी मंजूर केली. इथून निकाल देण्याची पण चुकीचं दिला. हे शेतकरी तुम्ही अपील केलं का? हा, मीच आहे. तडजोडीनं रस्ता ठीक आहे, अपील केलेलं केस कुठं आहे? तुम्ही निवेदन देऊन ते उद्या आहे, उद्या पण आहे. कलेक्टर ऑफिसला तुम्ही निवेदन घेऊन या. नाहीतर मला आठवण नाही राहणार. उद्या 11 वाजता निवेदन घेऊन कुठले केस आहे मी संबंधितांना सांगतो. उपोषणला बसतो सर, जर उपोषणला बसलं तर कोर्ट सांगते कोर्ट मॅटर चालू आहे, तुम्ही काही करताय. आणि कोर्ट एक तर उपोषण करा, नाही तर कोर्टात जा. मग कोर्ट मॅटर मग कोर्टमध्ये असताना उपोषण कशाला बावनकुळे करता? साहेबांनी कोर्ट मॅटर लिहून दिलं. हे बावनकुळे अरे साहेब सरांनी काय म्हटलं की अबाबत कोर्ट केस असेल तर तपासून कार्यवाही करावी. मग हे त्यांनी शात बारा कार्यवाही तर केलीच नाही. डायरेक्ट तहसीलदार साहेबांनी मंडळाधिकारी 7 वाजता तो त्या तहसीलदाराला सस्पेंड करण्याची घेतलेलं आहे. थोरातनी ना? हां थोडा आणि साहेबांनी पण आहे. हो, साहेबांनी आदेश पाठवलेला आहे, आम्ही करतो. तुम्ही उद्या पण द्या. अन्याय होऊ नये. आदिवासी जमीन परवानगी इथं थोडी भेटते शासनाकडे. आदिवासी कडून खरेदी करणे सोपं नाही आहे. नाहीतर अशी गणून करून टाकतात. नाहीतर आदिवासी जाणार. हिसाब केला असेल, हिसाब तरी केला. हां, त्यावेळेला होतील काय त्या रजिस्टर म्हणून. कुठे आहे परवानगी? मंडळाचे कार्यकर्ते आले, मॅडम तुम्हाला पत्र लिहिले सगळ्यांच प्रमाण चक्र मारला. म्हणजे आता शासनाकडे अहवाल पाठवायचे. त्रुटी काढल्या केलंच आहे. काय काय त्रुटी आहे कागद साहेब? काय त्रुटी आहे? त्यांनी ते उद्घोषणाची केली होती. किती ठिकाणी प्रकाशन केली. ते बांधून भरायचं आमच्या काय त्रुटी आहे ते सांग. तुम्ही घेणार आहे की देणार आहे? भेटणार
तुम्ही विकला नाही. हां. कोणाला तसं झालं. पटला म्हणजे ते बँकेचं कर्ज फेडायचं हवाच्या ना हां. किती 1 एकर? पावणे 4 एकर जमीन आहे त्याची 1 एकर बँकेचं मिटवायचं. बँकेचं 10 लाख होते आता 40 बँकेला पुन्हा मग काम दिलं ह्याला विकलं ते आता DRC गेलं म्हणजे ते कुठे पूर्ण डिटेल जर भेटला असेल कोणाला तुम्हाला माहिती आहे का तहसीलदार? वापस आले तिकडे पाठवू. 3-4 वर्ष तुम्हीच त्यांना सांगा अरे मला विकायचं आहे. सर्टिफिकेट आहे का? प्रस्ताव सगळं जोडला प्रायोरिटी केलं काय आणखी ठीक आहे मग लागली घ्या हां तेवढं सांगतो घ्या घ्या थोडेसे उसके बाद मुझे 2015 में 11 में मुझे तो तसे कुछ मिला नहीं मुझे कंपाउंड बन गया बनाया और चला गया ठीक हो गया अब निवेदन हो गया हो नाही बघा घरात त्याला कंपल्सरी रजेवर पडणार दुसऱ्या नाही त्यांना अरे त्यांना रजेवर पाठवा कंपल्सरी रजेवर पाठवा ठीक आहे सोनेचे दादा आहेत ठीक सत्कार करण्यासाठी बरेच वेळ मी सत्कारासाठी नाही आले निवेदनासाठी आले तुम्हाला सांगितलं मी त्यांना सत्कारासाठी आले नाही मिस्टर अरुण साहेब यस ट्वीट लिहिलेलं आहे प्रॉपर मलिशे मला हे सर्व सिरियल क्रमांकाप्रमाणे विषय आणि कोणाकडे ऍक्शन आणि मग नेक्स्ट आढावा बैठकीपर्यंत हे सर्व मी उद्या येतो हा म्हणजे ऑफिसला आलेलं ठीक ते नोंद घेऊन ज्यावेळेला भेटी असतात असे निवेदन जे आलं आणि ते पुढच्या म्हणजे आता प्रत्येक महिना 2 महिन्याला मी येतच राहणार आणि ते ऍक्शन काय झालं आणि ते त्यांना संबंधितांना फोन करून सांगून कारण ज्यावेळेला
मी कलेक्टर होतो त्यावेळेला मोबाईल नंबर लिहून घ्यायचं, ऑफिसच्या पीएनी फोन करून सांगायचं की तुमचा हे निपटारा झाला. ती आपल्याला पॉझिटिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन नाही, प्रोएक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन आहे. पॉझिटिव्ह तर तुम्हाला राहावंच लागणार. अभी जैसे जेएनजी जमाने में आपको फास्ट क्विक प्रोएक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन चाहिए. पॉझिटिव्ह तर तुम्ही अपेक्षितच आहे, परंतु प्रोएक्टिव्ह इज व्हॉट वी एक्सपेक्ट. आणि एस्पेशली इंडस्ट्रीजच्या असेल किंवा कोणाचे शेत रस्त्याचे, आता मान्य मंत्री महोदयांचं प्रायोरिटी आहे. प्रत्येक विधानसभेच्या निहाय पैसे पण दिलेले आहेत आणि शेत रस्ता आणि त्याला मजबूतीकरण पण करून घ्या. आणि उद्या डिटेल रिव्ह्यू फर्स्ट विल टेक द रिव्ह्यू ऑफ ऑल HODs आणि त्यावेळेला काही निवेदन वगैरे तुम्ही वेगळं आहे, परंतु मीटिंग आणि त्यानंतर रेव्हेन्यू प्लस कॉमन मीटिंग जे आहे BDO, CO, तहसीलदार, रेव्हेन्यू म्हटल्यावर लँड रेकॉर्ड्सला बोलवायचं, रजिस्ट्री ऑफिसवाल्यांना बोलवायचं. ठीक.